मंत्री नितेश राणेंनी धाराशिवमध्ये केलेल्या वक्तव्यावरनं महायुतीत वादाची ठिणगी पडल्याचं दिसतंय। त्यात नितेश यांचे थोरले बंधू आणि शिवसेना आमदार निलेश राणेंनीच त्यांचे कान टोचल्यानं विविध चर्चा सुरू झाल्यात। कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय। सत्तेत असलेल्या पक्षाला तरी डीच करू नका। पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे। याने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे। बाप वगैरे निघाला आहे, त्याच्याबद्दल थोडीशी मतभेद निर्माण झाले आहे। भाजपचे आमदार आणि मंत्री नितेश राणे आक्रमकपणे विरोधकांवर तुटून पडत असतात। जोरदार वक्तव्य करून नितेश राणे विरोधकांची दाणादाण उडवून देतात। मात्र यावेळी नितेश राणेंनी त्यांच्याच पक्षाला गोत्यात आणलं। धाराशिवमध्ये भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात नितेश राणेंनी राज्यात सगळ्यांचा बाप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीसच बसलेत असं वक्तव्य केलं आणि त्याचं घडलं असं की धाराशिव जिल्हा नियोजन समितीच्या निधीवरनं भाजप आणि शिवसेनेत सुप्त संघर्ष आहे। पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या अध्यक्षतेखाली डीपीडीसीच्या कामांना भाजप आमदार राणा जगजितसिंग पाटील यांच्या तक्रारीनंतर स्थगिती देण्यात आली आणि त्याच अनुषंगाने भाजपच्या मेळाव्यात बोलताना नितेश राणेंनी शिवसेना नेत्यांना थेट इशाराच दिला। त्यामुळे शिवसेनेचे आमदार आणि नितेश राणेंचे मोठे भाऊ निलेश राणेंनी सबुरीचा सल्ला दिला, तर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। जे देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे। ते जो बोलायचं होता की आपण महायुतीमध्ये आहोत, महायुतीमध्ये वातावरण तसं चांगलंच आहे आणि ते चांगलंच राहिलं पाहिजे, त्याच्या पलीकडे काही नाही। तर दुसरीकडे नितेश राणेंचं विधान आणि त्यावर निलेश राणेंच्या प्रतिक्रियेनंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील काय म्हणाले तेही पाहूया। त्यांनी आता जी भूमिका नितेशजींनी मांडलेली आहे ही नेहमीच पक्षाला पूरक राहिलेली आहे। आता नितेशजी मला वाटतं निलेशजी शिंदे सेनेमध्ये आहे, तर शिंदे सेनेला नितेशजीचा धोरण मान्य नसेल, काय शेवटी असं ते घरातला विषय आहे, ते मला वाटतं ते एकमेकाला एक चर्चा करून तो विषय संपवतील। दरम्यान नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला। पण त्या ठिकाणी त्यांचा म्हणण्याचा अर्थ असा होता की माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहेत, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात, त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्यांकडे होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता। पण ते बाप वगैरे निघाला आहे, तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मुलं दुखले असतील, तर त्या ठिकाणी त्यांनी खरं तर त्याच्याबद्दल थोडीशी मनामध्ये थोडा मतभेद निर्माण झाले। नारायण राणे असतील, हे 2 पोरं असतील, याने पूर्णपणे भारतीय जनता पार्टी संपवण्याचा घाट त्यांचा सुरू झालेला आहे। कशामुळे माहिती आहे ना, शिस्त नाही त्यांना काही, भाजपमध्ये जरी गेले असं शिस्त नाही आहे। एक तर शिवसेनेचे आमदार आहेत, एक तर शिवसेनेचे खासदार आहे वडील, ते नाही आहे, ते शिंदेकडे आहे ते, आणि म्हणून जर असं असेल तर त्यांच्याकडे पाहणंच नको, कारण काही बोलतात ते। दरम्यान नितेश राणेंनी केलेल्या विधानाबाबत प्रतिक्रिया देताना आपण जनतेचे सेवक असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं। सर, सगळ्यांचा बाप राणेंनी उस्मानाबाद धाराशिवमध्ये बोलले, ते काय बोलले मला माहित नाही, पण मी महाराष्ट्राचा सेवक आहे। दरम्यान या सर्व वादादरम्यान नितेश राणेंनी बंधू निलेश यांच्या संदर्भात काय ट्विट केलंय पाहूया। त्यांनी असं म्हटलंय, निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात, निलेशजी तुम्ही टॅक्स फ्री आहात असं त्यांनी म्हटलेलं आहे। एवढंच ट्विट त्यांनी केलं आणि या ट्विटमधनं बरंच काही म्हणण्याचा त्यांनी प्रयत्न केला।